होतंय तुला? गरम होतंय? नुसता हसत असतो बाबू, नुसता हसत असतो. ताई लाजतायत खूप. प्राजक्ता ताई तिकडे पळून गेल्या, स्मिता ताई पण पळून गेल्या. मिस्टर सॉरी माझा फोनच पडला. नुसता बावळट मुलगा आहेस. हगी कर आता मम्माला. ओके माझ्या बाबू. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो चालू झालं आहे आमच्या इथले काम. खूप आवाज वगैरे येतोय, रोजचं तेच. आणि आज फायनली हजबंड आणि मम्मी येत आहेत. सो येतील ते रात्रीपर्यंत. ते आरामात निघतात 4 वाजता वगैरे. 4 तास लागतात गावावरून यायला. सो लेटच होईल त्यांना यायला. तर मग चला, मग आता मी आवरते बाकीचं राहिलेलं, लंच वगैरे बनवते. आत्ताच कपडे वगैरे वरती टाकून आली आहे. ऊन खूप जास्त पडलं आणि गरम तर खूप जास्त होतं आहे. विचारू नका एवढं गरम होतं आहे. बाबूला पण गरम होतं आहे ना? गरम होतं आहे तुला? गरम होतं आहे? नुसता हसत असतो बाबू, नुसता हसत असतो. कसा असतो? कसा असतो तू बाबू? कसा असतो तू? आत्ता आम्ही वरती गेलो होतो टेरेसवर कपडे टाकायला. सो मला कसा बोलतोय, मम्मा मला बंद नको करू. तर मी बोलले की नाही, मी तुला बंद करणार. तर मला बोलतोय नाही, मला बंद नको करू, मी छोटी आहे. बघा म्हणजे किती त्याला कळायला लागलंय, छोटं मोठं सगळं समजतंय या टकूला. सो चला आता करूयात बाकीची कामं. लंच वगैरे बनवायचं आहे. लंच पण आज जास्त काही बनवायचं नाही आहे. भाऊजी नाहीच आहेत बहुतेक आज पण जेवायला. सो बघू, काहीतरी नॉर्मलच बनवेल मी पण. सो गाईज, आम्ही आलो आहे बड्डेला लहान मुलाच्या एका. सात्विक नाव आहे त्याचं, शुभांगीताईंचा मुलगा. सगळे आलो आहे. हाय बोला. ताई वगैरे पण आहे, पण त्यांना नाही यायचं ब्लॉगमध्ये, त्याला असतंय. ही आदिती, ताई लाजतायत खूप. घरून आम्ही लवकर निघालो. सगळे हे लोक खाली थांबलेले 10 कॉल करत होते सगळे. तर ही तर नुसती कॉलवर कॉल करत होती. आणि सगळे लाजतात आता ब्लॉगमध्ये. सगळे चेहरे लपवत आहेत. प्राजक्ता ताई तिकडे पळून गेल्या, स्मिता ताई पण पळून गेल्या. सो आता आम्ही, बड्डे तर ऑलरेडी झाला होता मयुरी. ऑलरेडी झालाय बड्डे, झाल्यावर आलो आहे आम्ही. सो गाईज बसलो आहे आम्ही जेवायला. या आहेत स्मिता ताई आणि हा आहे तेजस. स्मिता ताई लाजतायत. इथे आहे मयुरी, आदिती, सगळे लाईनने बसले. प्राजक्ता ताई घेऊ आपण आता जेवून. हे आहे छोले, वांग, जलेबी, पुलाव, पुरी आणि पापड. सो गाईस, आलोय घरी. निघताना व्हिडिओच नाही बनवला बाबू, कारण आवरताना इतका त्रास देत होता. त्याला पटपट रेडी केलं, कसं तरी लवकर आवरलं त्याचं पण आणि माझं पण आवरलं. साडी वगैरे नेसायची होती, सो थोडासा टाईम लागतो मला साडी वगैरे नेसायला. सो आवरलं लवकर. खालीच येऊन थांबलेले ते सगळे, बघितलंच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये सगळ्यांना. ते सगळे खाली येऊन थांबलेले, कॉल करत होते. सो पटपट आवरलं आणि गेलो आणि डायरेक्ट बड्डेलाच गेलो. सो व्हिडिओ बनवायला टाईमच नाही भेटला, तिकडे जाऊनच बनवला डायरेक्टली. सो आता मम्मी आणि मिस्टर तर अजून काही आले नाही. त्यांना रात्री लेटच होणार आहे, आता 12 वगैरे वाजतील त्यांना आरामात. सो आहे आता आम्ही दोघंच परत आलो आहे घरी. दोघंचे जेवून वगैरे आलो आहे आम्ही. आता काय, आता निवांतच आहे. मम्मी आणि ते लोक तर जेवूनच येत आहेत. मम्मी आणि हजबंड, मावशी पण आहेत आणि काका पण आहेत त्यांच्यासोबत. गावालाच होते मावशी वगैरे, सो त्यांच्यासोबतच येत आहेत. आणि आज जास्त ब्लॉग बनवायला टाईम पण भेटला नाही. आणि हा बाबू नुसता आगाऊपणा करत होता, नुसता आगाऊपणा. चालत गेलो होतो आम्ही, कारण गाडी भाऊजींनी नेली होती, सो चालत जायला लागलं. सगळेच होते म्हणून काय वाटलं नाही, पण एकटे असते तर वैताग आला असता चालायला. सो लहान मुलं पण होती त्यांची. सो गेलो चालत, आलो चालत. आता कंटाळा आला. आता जास्त ब्लॉग पण झालेला नाही आहे आज काय.
एवढंच झालंय. आणि हा बाबू आहे ना नुसता आगाव झालाय, नुसता तिथून बलून घेऊन आलाय. बलून घेऊन आला आहे ना बाबू? बलून घेऊन आला ना तू? हा, तुला बलून कोणी दिला तिथे? आणि बाळाची गाडी कशी होती रे? तुझ्यासारखी होती ना गाडी? आ, आता तर काहीच बोलत नाहीये. 2 दिवस झालं बाबू व्लॉग मध्ये बोलतच नाहीये. आधी तरी बोलत होता, गेला पडून. आधी तरी बोलत होता, पण आता बोलायलाच मागत नाही. काय त्याचं मूडी आहे सगळं, मूडवर असतं सगळं. हिरो बनून नुसतं जातोय टी शर्ट वगैरे इन करून. वेडा मुलगा. इकडे तिचे कपडे दाखव, तिचा बेल्ट दाखव सगळ्यांना. हे बघा गाईस, कसा दिसतोय हिरो, हो की नाही? नको तू नको पकडू, तू नको पकडू. काय कुठे ठेवतो आता? कुठे घेऊन जातो तू? हे बघा आता हा ट्रायपॉड सगळीकडे फिरवत बसलाय. नको बाबू, इथे ठेव, इथे ठेव, इथे ठेव. So, चलो गाईस, भेटूया आपण परत. बाबू त्रास द्यायला लागला, म्हणजे ट्रायपॉड बाबू सोड. बाबू लागला त्रास द्यायला, ट्रायपॉडने सगळीकडे घरात फिरवायला लागला. सो बर्थडे होता मिस्टर, सॉरी माझा फोनच पडला. सो बर्थडे होता मिस्टरांचे आणि भाऊजींचे फ्रेंड आहेत ते, सागर भाऊजी. त्यांच्या मुलाचा फर्स्ट बर्थडे होता. सो गेलो होतो. छान दिसत होता, क्यूट दिसत होता सात्विक. सो आलो आहे आता बर्थडे करून. लिटरली आता काय केलं, माझं काजळ आणलं, माझं लक्ष नव्हतं तोपर्यंत माझं काजळ आणलं आणि पूर्ण माझं काजळ लॅक्मेचं त्याने तोडून टाकलंय. पूर्ण तुटलं काजळ. काहीतरी बुकवरती त्याने केलं त्या काजळनी, कलर समजून, आणि सगळं काजळ तोडून टाकलं. नुसता बावळट मुलगा आहेस. आणि आता बसलाय तिथे जाऊन शांत. काय करायचं यार. गुड बच्चा पण आहे माझा बाबू. बाबू परत नाही ना हात लावणार मम्माच्या वस्तूला असं? हा, परत नाही ना करणार असं? सॉरी बोल, सॉरी बोल मम्माला लवकर. हा कान पकडून सॉरी बोल नीट. परत नाही ना करणार असं? हगी कर आता मम्माला. ओके माझं बाबू. उमा दे लवकर. ओके थँक्यू. बघितलं, कधी कधी असं गुड बच्चा बनतो आणि कधी कधी नुसता बॅड बच्चा बनतो. गुड बच्चा बनायचं. ओके ओके. कसं निर्लज्ज आहेस रे बाबू तू. बघा आता कशी मस्ती घालतोय, कसं मस्का बटर लावतोय नुसता. नोटंकी नोटंकी, नुसतं नोटंकी झालाय. हे पहा म्हणते रसिक असते म्हणजे म्हणली असते. हे पहा आमच्या मावशींचा आज वाढदिवस. सांग, माझा बर्थडे म्हणून सांग. आज माझा वाढदिवस आहे. बस पिऊ लपून बसली. मग काल लपून बसले काय माहित नाही. थँक्यू संगीता. आमची पिऊ लपून बसली, का लपली काय माहित नाही. शरस कधी दे म्हणते की नाही. मग आज आमच्या आत्याचा बर्थडे आहे. सांग की, आमच्या आत्याचा बर्थडे आहे. चला आता बर्थडे करून बाय बाय. घ्या ताई. हातात दे, हातात थोडेसे काय कमी बघ. हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या खूप खूप थँक्यू शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू संगीता. हॅपी बर्थडे टू यू. सरप ताट आणि चारा मम्मीला केक. सारा बरं आलेत ताई.
एवढं करायला खात नाही. अगं सगळे चालतील की ह्यानं. धर. धर सारा. टाकशील सारा. सगळ्याच हाताला मळ लागू दे. अरे हात पण धुतला ना रे हे आणि मला हात मलाच आहे. साबणानं हात लावली. खा ना पूर्ण असं. सो गाईज हे आहे स्वामींचं मंदिर आमच्या गावाला आणि आधीचे व्हिडिओज पण तुम्ही बघितले असताल. मम्मींनी थोडेसे व्हिडिओ शूट केले गावाकडचे मावशींच्या बड्डेचा वगैरे. आणि हे मंदिर आहे स्वामींचं. सो तिथे पण गेल्या होत्या मम्मी. आम्ही लास्ट टाईम गेलो होतो इथे पण व्हिडिओ काढायला काही टाईम भेटला नाही. सो बघा किती छान मंदिर आहे. खूप मस्त वाटतं. घराच्या एकदम एकदम समोर मंदिर आहे हे. सो मावशी वगैरे पण जात असतात रोज इथे आरतीला वगैरे. खूप छान वाटतं इथे गेल्यावर. बघा आता मम्मींनी शूट केला आहे हा सगळा व्हिडिओ. असं आहे हे मंदिर. बाबूने तिथे काही खाल्लं नाही आहे तिकडे काही. फक्त ते वेफर्स वगैरे असतं ते खाल्लं. केक खाल्ला फक्त. आता त्याला भूक लागली. आता खायचं आहे त्याला. आणि एवढी मस्ती घालतोय ना बाबू. खरंच खूप मस्ती घालतोय. एवढी ओरडली आहे ना मी त्याला आत्ता. आणि खूप बोलायला लागला आहे. बोलायला तर खूपच लागला आहे तो जरा जास्तच. आणि बघा आता माझ्याकडे कसा बघतोय. हे बघा कसा बघतोय. तू काय बघतो माझ्याकडं. काय बघतो. हे काय असतं. असंच आवाज काढायला लागलाय. माहित नाही कुठून शिकून येतो तो सगळं हे. सो आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मम्मीला आणि हजबंडला तर यायला अजून खूप जास्त टाईम लागणार आहे. सो तोपर्यंत आम्ही झोपून जाऊ. आणि चालून दमले. आज खूप दिवसातनं चालली आहे जरा. चालायची एवढी सवय नाही आहे. सगळं स्कूटीवरतीच असतं काम. सो चालले. सो चलो एंड करू व्लॉग. गुड नाईट गाईज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की करा. बाय गाईज. बाय.